तू अनोळखी तरी सोबती या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, अर्पिताला आईची माया देऊन नीलांबरीने आपला डाव साधण्याचा प्रयत्न केलेला असतो. तिला इथे स्वतःच्या हाताने भरून खाऊ पिऊ घालून एकदम अलगद प्रेमाने समीरच्या आयुष्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न नीलांबरीने केलेला असतो आणि त्या प्रयत्नांमध्ये तिला आता यश आलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, आईचा शब्द राखण्यासाठी इथे आता अर्पिताने समीरचं घर सोडलेलं असतं. समीरला काहीही न सांगता ती घर सोडून चाललेली असते आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्पिता घर सोडून जाताच समीर वेडापिसा झालेला असतो. कुठे शोधू आणि कुठे नको अशी त्याची अवस्था झालेली असते. तो खूप जास्त वेडापिसा झालेला असतो आणि नीलांबरीचा डाव तिच्या वरतीचा उलटा फिरलेला असतो. समीरची अवस्था बघून नीलांबरी इतकी घाबरलेली असते की ती आता सगळीकडे अर्पिताला शोधायला जाते आणि अर्पिताजवळ बोलून तिच्या हातापाया पडून ती तिला आता समीरसाठी पुन्हा एकदा घरी घेऊन येते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्पिता हिचं समीरवरती किती जास्त प्रेम आहे हे सगळ्यांनाच आता समजलेलं आहे की हे दोघे जण एकमेकांवरती जीवापाड प्रेम करतात. पण आता याच प्रेमाचा गैरफायदा इथे आता नीलांबरी घेणार असते. कारण नीलांबरीला एक गोष्ट समजलेली असते, अर्पिताला आहे ना आपल्या आईच्या प्रेमाची गरज आहे. ती आपल्या आईच्या प्रेमाला खूपच जास्त मिस करते. ती हपापलेली आहे. कारण आईचं प्रेम कसं सर्व मुलांच्या दुःखावरती अगदी फुंकर घालत असतं ना. मुलं कुठल्या टेन्शनमध्ये असतील तर इथे आईला सांगितलं, आईच्या खुशीमध्ये शिरलं तर आई ते टेन्शन दूर करण्याचा प्रयत्न करत असते, आपल्याला मोटिवेट करत असते. वडील तर करतच असतात, पण थोडंफार आईचंही प्रेम मिळालं तर मग जगण्याला अजून इथे इच्छा निर्माण होते. अर्पिताच्या बाबतीत तसं काहीही घडलेलं नसतं. अर्पिताला लहानपणापासूनच आपल्या आईचं प्रेम हे मिळालेलं नसतं. त्यामुळे ते तिला हवंसं वाटत असतं. तेव्हा इथे जेव्हा तिचा एवढा मोठा अपघात होतो आणि ती त्या अपघातातून वाचते, घरी येते हॉस्पिटलमधून, तेव्हा अर्पिताला वाटत असतं की आई हॉस्पिटलमध्ये नाही आली पण एकदा तिच्या मुलीला भेटायला घरी तर येऊ शकली असती ना. पण माझी आई इथे पण नाही आली. ती आपल्या बाबांना सतत आईबद्दल विचारत असते, बाबा आई मला का भेटायला आली नाही. आईला माझं सगळं काही अपघाताचं सत्य समजलं असेलच ना. मग तरीसुद्धा तिला मला बघावंसं नाही वाटलं का. आई का नाही आली बाबा. मी तर लहानपणापासून आईची एक गुणी मुलगी होण्याचा प्रयत्न केला. तिचं सगळं बोलणं मी ऐकलं, तिला हवं तसं मी वागले. मग तरीसुद्धा आई माझ्यावरती राग ठेवून का नाही आली ती. तेव्हा तिचे बाबा आपल्या मुलीला समजावतात आणि म्हणतात की जाऊ दे, तिला नसेल यायचं, नको येऊ दे, तुझा बाप तर आला ना, नको तिचा विचार करू आणि स्वतःला त्रास करून घेऊ. तेव्हा इथे अर्पिता आता इमोशनल झालेली असते. समीर तेव्हाच ओळखतो की अर्पिताला तिच्या आईची गरज आहे. तेव्हा तो इथे आता तिच्या आईची साडी मिळवतो. निक्कीला सांगतो की तुझ्या आईची एखादी अशी कॉटनची मऊसूस साडी घेऊन ये. तेव्हा एक साडी आता निक्कीने समीरला दिलेली असते आणि समीर ती साडी घेऊन येतो अर्पितासाठी आणि तिला म्हणतो की सरप्राईज आहे हां, डोळे बंद करा, डोळे उघडू नका, नाही तर सरप्राईज खराब होऊन जाईल. मग काही सरप्राईज वगैरे राहणार नाही. तेव्हा तो आता तिच्या अंगावरती ती साडी पांघरतो. तेव्हा तिला खूप खूप आनंद होतो. ती म्हणते आईची साडी आणि तिला आपल्या आईच्या साडीवरचे ते आता चांगले चांगले क्षण आठवत असतात. जेव्हा तिची आई हसत बोलत असते, तिच्याबरोबर नाही सगळ्यांबरोबर, पण तरीसुद्धा तिला ते हसणारे बोलणारे क्षण आता आठवत असतात. आणि तेव्हा ते सगळं आठवल्यानंतर तिला खूप छान वाटतं, तिला आनंद होतो. त्या आठवणी आठवल्यानंतर ते आपल्या आईची साडी अशी आता अंगावरती घेऊन कवटाळून बसलेली असते. तेव्हाच तिथे नीलांबरी आणि रेणुका हे दोघे जण बोलायला आलेले असतात समीर आणि अर्पिताजवळ. तेव्हा नीलांबरी दारातच उभी राहते आणि त्यानंतर समीर
अर्पिताला म्हणतो की माझ्या मांडीवरती डोकं ठेवा आणि मग तो तिला थोपटतो आणि गाणं कुठलं म्हणतो, अंगाई म्हणतो तिच्यासाठी, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाळसाला झोप गागं येत नाही. समीर जेव्हा इथे आता अर्पितासाठी ही अंगाई म्हणतो, निलांबरी आणि रेणुका ऐकतात दारामध्ये उभं राहून. तेव्हा निलांबरीला वाटतं, बाप रे, माझ्या मुलाचं ह्या मुलीवरती काय लेवलचं प्रेम आहे. आता मी माझ्या मुलाला तर तिच्यापासून दूर करू शकत नाही, पण ह्या मुलीला मी करूच शकते. त्यानंतर इथे आता जेव्हा समीर तिची जास्त काळजी घेत असतो ते बघून सुद्धा निलांबरीला राग येतच असतो. सकाळच्या वेळेला सुद्धा निलांबरी रागारागाने स्वयंपाक करत असते. तेव्हा त्या ठिकाणी समीर येतो आणि म्हणत असतो की काय चाललंय, झाला का नाश्ता? आई, अगं अर्पिता मॅडम यांना नाश्ता देतेस का? त्यांना सकाळच्या गोळ्या द्यायच्या आहेत. ती म्हणते, हो देते ना. तुला काय बाबा, अर्पिता मॅडम शिवाय दुसरं कुठलं जग नाहीच आहे, नाही का? अरे अर्पिता मॅडम शिवाय सुद्धा तुझं एक दुसरं वेगळं जग आहे, तुझं कुटुंब आहे, जरा त्यांच्याकडे पण लक्ष दे. तेव्हा समीर म्हणतो, आई अगं असं काय करतेस, तुला माहिती आहे ना त्यांची सिच्युएशन सध्या कशी आहे, मग आपणच त्यांना समजून घ्यायला हवं ना. तेव्हा इथे ती म्हणते, हो बाबा हो, आपणच समजून घेऊया, मीच सगळ्यांना समजून घेते. तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब आल्यानंतर लगेचच गप्प बसते ती. इन्स्पेक्टर साहेब येऊन समीरला सांगतात की महत्त्वाचा क्ल्यू हाती लागला आहे. आपल्याला करमरकरचा जो मोबाईल सापडला होता ना, त्याचे कॉल रेकॉर्ड चेक केलेत, तेव्हा एक मोबाईल नंबर आहे ना, तो सारखा इथे लावला गेला आणि आलेला सुद्धा आहे. तो नंबर आता नक्की कुणाचा आहे हे रजिस्ट्रेशन करून आपल्याला कळणारच आहे, पण तो नंबर कुणाचा आहे हे आपल्याला परफेक्ट नाव अजून समजलेलं नाही. त्यामुळे आपल्याला लाईव्ह लोकेशनसुद्धा त्यावेळचं चेक करावं लागेल. कुठल्या लोकेशनवरून ते फोन करण्यात आलेत, म्हणजे गुन्हेगार नेमका कुठल्या एरियात होता हे सुद्धा आपल्याला समजेल, नाही का? तेव्हा समीर म्हणतो, हो अगदी बरोबर. तेव्हा तो नंबर बघायला तुम्ही येता का? आणि कुठल्या लोकेशनवरून केला आहे ते सुद्धा तुम्हाला कळेल, म्हणजे त्या गुन्हेगाराला पकडण्यामध्ये आम्हाला तुमची झाली तर मदतच होईल, बरोबर ना? तेव्हा तो म्हणतो, हो इन्स्पेक्टर, अहो मी येतो ना तुमच्याबरोबर, तुम्ही प्लीज चहा घ्या, आपण लगेच निघू. तो म्हणतो, नाही चहा वगैरे नको, जेव्हा आपण खऱ्या गुन्हेगाराला पकडून जेलमध्ये पाठवू ना, तेव्हा तुमच्याबरोबर इथे बसून निवांत चहा पिणार आहे मी. आधी मला माझी ही केस सॉल्व करायची आहे, कारण हा अपघात नसून हा घातपात आहे आणि तो मुद्दामून कुणीतरी घडून आणला आहे, हे तर आपल्याला कळलं आहे ना. त्यामुळे आपल्याला त्या दृष्टिकोनातून जाता शोध सुरू करावा लागणार आहे. तेव्हा इथे आता अर्पिताला समजलेलं असतं की समीर तिची खूपच जास्त काळजी घेतोय. जेव्हा प्रेक्षकांनो समीर इथे आता अर्पिताला झोपवत वगैरे असतो ना, तेव्हा अर्पिताला त्याच्यावरती इतकं प्रेम येतं की ती कुठल्याही गोष्टीचा विचार न करता त्याच्या डोक्याला इथे आता पप्पी करते आणि तेव्हा ती लाजते सुद्धा. तेव्हा समीरला असं वाटतं की तिने त्याच्या डोक्याला पप्पी केली की त्याने स्वप्न बघितलं असं त्याला वाटतं, कारण त्याला डोळाच लागलेला असतो ना म्हणून. आणि त्यानंतर इथे आता सर्व गोष्टी अगदी अर्पिताच्या मनासारख्या घडत असतात, म्हणजे तिला समीरचं अटेन्शन, तिचं भरभरून त्याचं प्रेम सगळं मिळत असतं, तरी मनामध्ये कुठेतरी तिच्या असतं, समीरला माझा राग नाही येणार ना, म्हणजे समीर माझा तिरस्कार तर करणार नाही ना, असं तिला आता वाटत असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता पुढे जाऊन जर समीरने माझा राग केला तर मला ते आवडणार नाही, मला सहन होणार नाही ते, असा सुद्धा विचार तिच्या कधी कधी मनामध्ये येत असतो. पण समीरच्या बाबतीत तसं काहीच नसतं, त्याचं जीवापाड प्रेम असतं अर्पितावरती. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता समीर बाहेर गेल्यानंतर आहे ना, अर्पिताला नाश्ता घेऊन आलेली असते, ती म्हणजे निलांबरी. कारण समीर म्हणतो, आई मी इथे इन्स्पेक्टर साहेबांबरोबर बाहेर चाललो आहे, तू अर्पिता मॅडम यांना नाश्ता आणि गोळ्या देशील ना? ती म्हणते, हो बाबा देते, नको काळजी करू. आणि निलांबरी अर्पिताच्या रूममध्ये जाऊन तिला आता नाश्तासुद्धा देत असते. तेव्हा ती म्हणते, काय करतेस तिथे? कारण अर्पिता आहे ना किचनजवळ जाऊन उभी राहत असते. तिला आता सिलेंडरची भीती वाटत असते, पण अर्पिता म्हणते की मला सिलेंडरला घाबरून जमणार नाही, कारण मला समर्पिता किचन पुन्हा सुरू करायचं आहे, त्यामुळे मला घाबरून तर अजिबात जमणार नाही आहे. तेव्हा ती प्रयत्न करायला जाणार, तेव्हा निलांबरी म्हणते, तुला शांतपणे एका जागेवरती बसवत नाही का गं? का तिथे गेलीस तू? चल इकडे ये, नाश्ता कर. तेव्हा ती नाश्ता आता तिला घेऊन येते. ती म्हणते, हे घे नाश्ता कर.
हाताने खाशील ना की भरवू तुला? नाही खरं विचारते, हाताने खाशील ना की भरवू? तेव्हा इथे ती म्हणते नाही खाते मी हाताने. तेव्हा नीलांबरी म्हणते नाही तर दे इकडे दे, भरवते मी तुला. तेव्हा नीलांबरी आपल्या हाताने तिला आता भरवते आणि त्यानंतर प्रेक्षकांनो हाताने तिला भरवते, तिला पाणी पाजते, तिला गोळ्या देते आणि म्हणते जेवायला आहे ना, तुला आवडते ना पालकची भाजी? पालकची भाजी करते आणि इथे वरणसुद्धा करते आणि त्याचबरोबर तुला बीटची कोशिंबीर आवडते ना, ती पण करते. तेव्हा अर्पिता म्हणते सलील भाऊजींना पालक आवडत नाही, पण ती म्हणते खाईल तो पण, त्यालासुद्धा खायला लावते ना. तुला जे आवडत नाही ते घरामध्ये बनल्यानंतर तू निमूटपणे खायचीस ना, मग आता तुला जे आवडतं ते बनवते मी आणि सगळ्यांना निमूटपणे खावं लागेल, चालेल ना? तेव्हा ती आता तिथून निघून जाते. रेणुका आता त्यांचं बोलणं ऐकते आणि म्हणते काय गं आई, एवढं तिच्याशी गोडगोड बोलत होतीस, सासूसारखी नाही तर आईसारखी बोलत होतीस, ती पण तुला एकदा आई अशी म्हणाली. तेव्हा ती म्हणते तुला पण खरंच वाटलं ना? कसं असतं ना रेणुका, रागाने बोललेल्या गोष्टी जेवढ्या साध्य करता येत नाही ना, तेवढं प्रेमाने बोलूनसुद्धा गोष्टी आपल्या मनासारख्या साध्य करता येतात. आता बघ, गोड गोड बोलून त्या आता अर्पिताला आईच्या मायेची गरज आहे ना, आईच्या मायेचं तिला प्रेम देऊन तिला कसं समीरच्या आयुष्यातून बाजूला करते ना, ते बघच तू. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो नीलांबरी आता तिला जेवणाचं ताट घेऊन येते, स्वतःच्या हाताने भरवते, तिची सगळी काळजी घेते आणि मग एके दिवशी समीर घरामध्ये नसताना नीलांबरी जाते आणि म्हणत असते की अर्पिता, आईच्या हक्काने तुला काही गोष्टी सांगू का गं, माझं ऐकशील? ती म्हणते हो आई सांगा ना. ती म्हणते समीरवरती तुझं खूप प्रेम आहे ना, समीरने तुझ्यासाठी खूप काही केलं आहे, तुझंही त्याच्यावरती प्रेम आहे ना? ती म्हणते हो आहे. मग त्याच्यावरचं प्रेम तुला आता सिद्ध करायचं आहे, त्याच्यावरचं प्रेम सिद्ध करायची वेळ आली आहे. ती म्हणते सांगा ना आई, कसं सिद्ध करू मी, काय करू म्हणजे तुम्हाला कळेल? तेव्हा ती म्हणते की समीरला सोडून निघून जा त्याच्या आयुष्यातून कायमची. ती म्हणते आई हे काय बोलताय तुम्ही, मी त्यांच्या आयुष्यातून गेलं तर त्यांना ते आवडणार नाही. तेव्हा नीलांबरी म्हणते हे बघ बाळा, मी समजू शकते गं, मी पण एक आई आहे ना, मी तुझंही मन समजते आणि माझ्या मुलाचंही. पण कसं आहे ना बाळा, समीर आता तुला जीव लावतोय कारण त्याला, तो अगं इमोशनल आहे ना, खूपच जास्त इमोशनल आहे तो. त्याला वाटतंय की हे सगळं त्याच्यामुळे झालं, तुझी ही अवस्था त्याच्यामुळे झाली, म्हणून तो तुझी खूपच जास्त काळजी घेतोय. पण कसं आहे ना बाळा, तुम्ही दोघेही अजून तरुण आहात, अरे तुमचं वयच काय आहे अजून, त्यामुळे काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर, वर्षानंतर जर तुझे हे वण नाही गेले ना, तर समीरला तुला कुठेही बाहेर घेऊन जायला लाज वाटेल गं. आणि तरीसुद्धा तुझ्यावरच्या प्रेमापोटी तो तुझ्याबरोबर कुठेही नाही गेला, त्याला लाज वाटली तर तो स्वतः पण कुठेच जाणार नाही. तुला ते हवंय का? नाही सांग ना. समीरने मन मारून जगावं, तो एका गिल्टमध्ये जगावा की हे सगळं त्याच्यामुळे झालं, असं त्याने जगावं असं तुला वाटते का? तुला नाही वाटत का की समीरने आनंदाने एका चांगल्या मुलीबरोबर आयुष्य घालवावं, असं तुला खरंच नाही वाटत का? ती म्हणते नाही असं नाही आई, त्याचा आनंद तुझ्यासाठी महत्त्वाचा आहे ना. ती म्हणते हो, माझ्यासाठी त्यांचा आनंद सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. तो म्हणतो हो ना, मग मलाही तेच वाटतं की तू आता समीरच्या आयुष्यातून निघून जावं, कारण तो दाखवत नसला ना तरी मी एक आई आहे. तो मनामध्ये किती रडत असतो, किती खच्चीकरण झालं आहे त्याचं ना, हे मी बघितलं आहे. त्यामुळे त्याला इथे मन मारत मारत जगायला लावू नकोस. तुझं त्याच्यावरती इतकं प्रेम आहे तर तू हे घर सोडून त्याच्या आयुष्यातून निघून जा, अगदी कायमची. एका आईचं ऐकशील ना, एक आई म्हणून तुला हे सांगते, कुणावरती ओझर बनून राहू नकोस. तेव्हा इथे आता अर्पिता म्हणते की ठीक आहे आई, जर तुम्ही बोलताय तसं असेल तर मी जायला तयार आहे, मी जाते समीरच्या आयुष्यातून. ती म्हणते ठीक आहे, हेच तुझ्यासाठी आणि समीरच्या भल्यासाठी असेल. तेव्हा अर्पिता एक चिठ्ठी लिहिते आणि समीरला सांगते की ती त्याच्या आयुष्यातून जाते म्हणून. खूपच आनंदाने समीरने तिच्यासाठी जे काही केलं ते आयुष्यभर कधीच विसरणार नाही, ती त्याची ऋणी राहील, हे सुद्धा तिने चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं. आणि ती आता जाणार आहे आजीकडे, कोकणातून आलेली त्यांची समीरची आजी आहे ना, त्याच्याकडे आता काही दिवस इथे अर्पिता जाणार आहे आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधायला. आणि त्यानंतर इथे आता ती गावाकडे जाऊन तिला भेटणार असते आणि आपलं मन मोकळं करणार असते. त्याचबरोबर ती एस टी स्टँडवरती आता बसलेली असते एस टीची वाट बघत. तेवढ्यातच इथे नीलांबरी येऊन बघते तर काय, इथे आता अर्पिता घर सोडून निघून गेलेली असते. जाता जाता तिने समीरसाठी चिठ्ठी लिहून ठेवलेली असते.
त्याच्यामध्ये तिने लिहिलेलं असतं की ती घर सोडून जाते, कुठे जाते हे सुद्धा लिहिलेलं असतं. तेव्हा नीलांबरी ती चिठ्ठी आता लपून ठेवते. समीरला दाखवत पण नाही की नक्की अर्पिता कुठे गेली. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता समीर घरी येतो. घरी आल्या आल्या तो अर्पिताला बघतो. अर्पिता काही रूममध्ये नसते. समीर म्हणतो, हे काय झालं, अर्पिता मॅडम कुठे आहेत? तो सगळीकडे वेड्यासारखा आता अर्पिताला शोधत असतो, सगळीकडे. अर्पिता मॅडम, अर्पिता मॅडम. आपल्या घरी जातो. त्या नीलांबरीला विचारतो की आई, अर्पिता मॅडम कुठे आहेत? रेणुकाताई, अगं अर्पिता मॅडम कुठे आहेत? नीलांबरी म्हणते, अरे काय माहिती, तू सांगितलं होतंस ना, तसं मी तिच्यासाठी जेवणाचं ताट पण घेऊन गेले आणि तिला इथे स्वतःच्या हाताने भरवलं, तिला गोळ्या पण दिल्या आणि मग मी घरी आले. मी तिला आराम करायला सांगितलेला, कुठे गेली खरंच मला माहिती नाही. समीर आता सगळीकडे अर्पिताला शोधतो, अगदी सगळीकडे. आणि तो वेड्यासारखा करायला लागतो. तो आता जोरात रडायला लागतो. वेड्यासारखा तो इथे अर्पिता मॅडम करत असतो. समीरची ही अवस्था बघितल्यानंतर नीलांबरी खूपच जास्त घाबरते. आपला मुलगा तिच्या प्रेमात इतका वेडा झाला आहे की त्याला स्वतःच्या कपड्यांची किंवा स्वतःची त्याला शुद्धसुद्धा उरलेली नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता समीर सगळीकडे तिला शोधत असतो. ती नेमकी कुठे गेली आहे त्याला माहिती पण नसतं. तो तिच्या माहेरी फोन करतो, तिथे चौकशी करतो. ज्या स्पॉटवरती ती आता जाऊ शकते तिकडे सगळीकडे जातो. वेड्यासारखा रस्त्याने धावत असतो, पळत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नीलांबरी म्हणते की अरे बापरे, माझ्या मुलाची ही काय अवस्था झाली आहे. माझ्या मुलासाठी मी त्या मुलीला त्याच्या आयुष्यातून बाहेर काढलं, पण जर ती मुलगी त्याच्या आयुष्यात नसेल तर माझा मुलगा जगला नाही तर नाही, काही झालं तरी असं व्हायला नको. ती म्हणते, अरे बापरे, जर माझ्या मुलाला काही झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ नाही करणार. अर्पिताने घर सोडल्यामुळे इथे आता समीर वेडा पिसा झालेला असतो, वेड्यासारखाच वागत असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता त्याची अवस्था बघून लगेचच नीलांबरी म्हणते, समीर शांत हो, आपण एस टी स्टँडला जाऊया का? जिथे एसट्या थांबतात ना गावाकडे जायला, आपण तिथे जाऊया, चल. तेव्हा इथे नीलांबरी आता समीरला तिथे घेऊन येते. तेव्हा समीर म्हणत असतो की कुठे अर्पिता मॅडम? बघतो तर काय, एस टी स्टँडवरती बसलेली असते, आपली मोठी सुटकेस वगैरे घेऊन. तिचे आता कपडेही नसतात, तिची मोठी बॅगही नसते आणि ती आता नेमकी गेली कुठे, म्हणूनच इथे समीर वेडा झालेला असतो. तेव्हा तिची मोठी बॅग आणि त्याचबरोबर ती स्वतः एस टी स्टँडवरती बसलेल्या असतात. तेव्हा समीर म्हणतो की अर्पिता मॅडम काय आहे, अहो इथे काय करताय तुम्ही, कुठे जाताय? तेव्हा अर्पिता म्हणते की समीर, मी सांगितलं ना तुम्हाला, चिठ्ठी लिहून ठेवली होती. अहो मी काही दिवस आहे ना नवसा आजीकडे चालले, मला त्यांच्याकडे जायचं आहे थोड्या दिवसांसाठी, तुम्ही मला अडवू नका हां. तेव्हा तो म्हणत असतो, नवसा आजीकडे जायचं आहे तर मला सांगायचं, मी घेऊन गेलो असतो तुम्हाला. न सांगता जायची काय गरज होती अर्पिता मॅडम? तुम्ही घरामध्ये नव्हता, तुमचे कपडे नव्हते, बॅग नव्हती, मला वेळ लागायची वेळ आली होती, कळते का तुम्हाला? तेव्हा अर्पिता म्हणते, नका एवढी काळजी करू माझी, आणि माझा इतका विचारही नका करू. आता तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःच्या तब्येतीकडे, कामाकडे लक्ष द्या तुम्ही, ठीक आहे ना? तेव्हा इथे अर्पिता आता समीर बरोबर काही यायला तयार नसते. तो म्हणतो, अर्पिता मॅडम तुम्ही आधी बऱ्या व्हा, मी तुम्हाला स्वतः नवसाजीकडे घेऊन जाईन, चला बरं घरी चला. ती म्हणते, नाही समीर तुम्ही जा ना, प्लीज तुम्ही जा, मी घरी नाही येणार आहे. तेव्हा इथे आता नीलांबरी लांबून तिचं बोलणं ऐकत असते. ती काही घरी यायला तयार नसते. नीलांबरी म्हणते, चल अर्पिता घरी चल, समीर बोलतोय ना. ती म्हणते, नाही आई, मी नाही येणार आहे, मला नवसाजींकडे खरंच जायचं आहे. तेव्हा इथे नीलांबरी म्हणते, ए अर्पिता, तू माझ्या बोलण्याचं इतकं वाईट वाटून घेऊ नको हा, मी तुझ्या हातापाया पडते, माझ्या समीरसाठी तरी चल. तू घरामध्ये नाही आहेस तर त्याची अवस्था मी बघितली गं, चल माझ्या समीरसाठी तरी चल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे एका आईसाठी, नीलांबरीसाठी, तिचा शब्द पाळण्यासाठी अर्पिता आता घर सोडून निघालेली असते जायला. ती स्वतःच्या माहेरीसुद्धा जात नाही, तर ती जात असते नवसाजीकडे कोकणामध्ये. पण तिथेसुद्धा जात असताना समीर तिला गाठतो आणि तरीसुद्धा अर्पिता यायला तयार नसते. पण जेव्हा नीलांबरी आता अर्पिताला कन्व्हिन्स करते, तिच्यासमोर हात जोडते समीरसाठी, तेव्हा इथे आता समीरसाठी अर्पिता पुन्हा एकदा घरी यायला तयार झालेली असते, ते सुद्धा नीलांबरीच्याच सांगण्यावरून. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता अर्पिता घर सोडून गेल्यानंतर अर्पिताचा एक स्वभाव असतो की ती आईला महत्त्व देते
आणि ती घर सोडून गेल्यानंतर समीरची झालेली अवस्था बघताच नीलांबरी स्वतः आता जाऊन तिच्या हातापाया पडून अर्पिताला मानाने घरी घेऊन येते.